अय पुरी खुशी चल ना जाऊ राहणार जर आपण शाळेत चालली वे कधी परीक्षा कॉलेजला तुम्हाला म्हणलं होतं फी भरायची म्हणून. आता लय अडचणीत आपल्या मागे अहो मग आता काय शिकाव नाही का मी? अभ्यास करते का पण मार्क पडतेत का? मग तुम्हाला माहित नाही का? काय होतं मार्क जर चांगले पडले तर मग त्या दाद्याला बरं वाटेल. मला मी देतोय पैसे परत ती चिडचिड करते नाही येता जाता म्हणा करा लग्न का करायचं लग्न बघायचं का चांगलं पोरग. बाबा आता नको ना लग्नाचं. आता एवढं शेवटचं वर्ष राहिले, शेवटच्या वर्षासाठी कशाला मला हे करता? ठीक आहे ठीक आहे किती भरायची आता अभ्यास कर चांगले मार्क पडले पाहिजे नोकरी लागली पाहिजे बघ तू. नाही तर ना परत मग यांच लय लाड करतात लय लाड करतात. किती भरायचे? द्या 2000 रुपये. आलेत कामाचे पैसे भर पैसे तर आणि अभ्यास कर मात्र शिकले अरे त्याला परीक्षा फी भरायची होती तिची. काय परीक्षा फी भरायची वय आणि हे पैसे कसले? राहू दे राहू दे अहो, ती अरे फी भरायची. फी बी काय नाही हा. एवढी फी अरे मग आता 1000-2000 सध्या भरावंच लागते आता त्यांना फी कॉलेजला असल्या मग आता ती काय मराठी शाळेला लिखू. मला सांग शिकून लय कलेक्टर होणार आहे का ग तू? हा आवाज बोलावं होता ग तुझी ननंद आहे ती काय असून दे ननंद झालं ना वयात आली ना आता लग्न करून द्यावा ना तिचं. कवर शिकवायचं तिला चट शिकवतीन तिकडे गेल्या तुझ्या घरचे. तर थोडस शिकवलं आपण तर काय फरक पडतो आपली जबाबदारी नाही काय. सगळा पैसा वायाला चाललाय हिच्या शिक्षणापायी. अरे तिचं शिक्षण कम्प्लीट झालं आता शेवटचं वर्ष राहिले मग तो लय मोठी नाका का काय पण बारीक सारीक नोकरी लागेल स्वतःच्या पायावर उभी राहील आणि मग लग्न करून देऊ तिचे. अहो शेवटी काय करणार ती ए, जाऊ दे रे. तिकडल्याच घरी जाणार. एक मिनिट मी बोलते ना. शेवटी तिकडल्या घरी जाणार आहे तिकडेच पैसे देणार ती इकडे थोडी जाणार. आपले नुसते फुकटचे पैसे खाती. शेवटी धुणं भांडच करायचंय ना ग तुला? काय पाहिजे शिक्षण बिक्षण काय अजिबात नाही करायचंय. अरे जाऊ दे ना तिला शाळेत शिकत तर शिकू दे बाबा की. सांगा ना तुम्ही. ऐक पुरी ऐक नको डॅम कर तसं नाही करायला. खरं तुम्हाला जे करायचंय ना ते करा तुम्ही. एकच तुम्ही वर्ष माझं कोण ऐकणारच नाहीये. राहायला 2-3 महिन्याचा प्रश्न मग आता संसार पाहून जाईन दुसऱ्याच्या घरी. एखादं स्थळ चांगलं पाहून करून टाकू लग्न तिचं काय लागत आहे. दे तिला पैसे एवढ्या वेळी ती जाऊ दी ती जाऊ दे काही पैसे बिशे नाही भेटणार. अरे पैसे दे की. हाय ते माय भाऊ तू तरी सांगणार आहे तिला. काय होईल एखादं चांगलं स्थळ भेटेल ना. करून टाकू लग्न परत तुझं. मी म्हणतो नोकरीची वाट तुझा अभ्यास बरा चाललाय ना. हा नोकरीची वाट नाही बघणार तसं आपण. वहिनीला माझं काही खपतच नाही. जानती तोंडात तोंड कुठे लागत बसती मोकळं. तुला शिकायचंय ना तुला मोठं व्हायचंय आम्ही ना आहेत ना तुला. मग भांडण किरकिरी विसरून जायचं ना आपला अभ्यास होऊ ध्यान ठेवायचं. जा बर जा लवकर ये. हा लवकर ये माघारी. बाप्पू बोल. मला काय म्हणायचंय आता कवर शिकवायचं तिला तरी तिचं तरी काय चुकत एकटी करीती धरीती म्हणून ती चिडचिड करीती सारखी. तरी करू लागतं लेकरू थोडंफार एक काम करतो माझं एक जोडीदार आहे अरे वा. चांगलं शिकले सवरलेलं आहे चांगलं पोरग आहे बघू ते नोकरी घर- पाण्याचं हा, आहे का? धोरणात नाही 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 लय चांगलं पोरग आहे घरची चांगली आहेत त्याच्या आई बाप्पा चांगली आहेत काही अडचण नाही. हा मग चालतंय. बघू चांगलं मस्त पैकी स्थळ आणि तिचं करून टाकू म्हणजे ही जी चिडचिड होणार नाही आणि काहीच होणार नाही. हिला कुठं काही थोडं काम पडलं की ती तिच्यावर चिडचिड करते तिला वाटतं की बाबा ही हिचाच लाड करते तर मला काय बोलत असं एकुलते एक लेक हा. आपण हेडीस पिडीस केल्यावर मग आता एक दुसऱ्या लेकरू नाही नाही तिला तिला दुःख देऊन जमतंय मग थोडे दिवस सांभाळायचं परत काय? लग्न झाल्यावर ती माणसं कशी भेटते कशी भेटतात आणि कशी नाही मोकार वेळ डोक्यात आल्यावर त्या लेकराच्या डोक्यावर हात फिरवलं बरं वाटतं भाऊ बाप लय मोठा आधार असतो लेकरांचा. मग काय चला मी जातो पुढे राहणार. चालतंय चालतंय तुम्ही या जाऊन मग मी काय करतो त्या माणसाची गाडी घेतो जाऊन आहे का नाही त्यांना विचारतो आणि वाटलं तर त्यांना मग एखादी वेळेस तुमची गाडी घ्यायला ना ही जी परीक्षा झाली की मस्त बैठकच लावू. बैठकच लाव ओके बरोबर चालतंय चालतंय जेवण बिवण केलंय का? हो जेवल. मी काय करतो जेवण करतो आणि जातो मग मी पण. हो हो हो. मानसी मग कसं गेलं तुला पेपर? मला मस्त. तुला? मला बी सोपा गेला. सोपे प्रश्न होते सगळा अभ्यास केला होता ना. हा त्याच्यामुळे. ते झालं जे अभ्यास केला होता ते झालं पेपरला त्याच्यामुळे काय अवघड नाही गेले. मग काय पुस्तकाच्या बाहेरचं थोडी येणार आहे आता. बरं मी काय म्हणतो हो. बरं मग काय लग्नाचा काय विचार केला की नाही? केलंय ना करायचंय ना. कधी म्हातारा झाल्यावर? अरे म्हातारा आता ही शेवटचं वर्ष आहे आपलं एवढं संपलं की करायचंच आहे. मग तयारी नको का करायला? मग घरी सांगितलं का नाही? तुझं तर काही ना. मी सांगू का घरच्यांना मला पोरग बघा म्हणून? अगं तसं नाही म्हणजे
घरी म्हणजे मुलगा आवडतो म्हणजे एखादा कसं तुला मुलगा पाहिजे कसं म्हणजे आवडतो कसा? हो, मला मुलगा म्हणजे ना त्याला लय चांगली नोकरी नसली तरी चालेल, म्हणजे 5-50 हजाराची असली तरी चालेल नाही का. आणि घरी चांगलं, जे आई बाप चांगले त्याचे, मला समजून घेणारे, एवढंच. माझी अपेक्षा काय राहणार ना जास्त. नाही मला वाटलं की एखादा स्वप्नातला राजकुमार असेल तो गोड्यावर बिड्यावर येईल तसं नाही. बरं झालं बाबा नाही तर मला आलं टेन्शन. का तुला का टेन्शन आलं? नाही मग घोड्यावरचा राजकुमार नाही रे. पण तुला मुलगी कशी पाहिजे? कशी पाहिजे म्हणजे तुझ्यासारखी. माझ्यासारखी? म्हणजे माझी जास्त अपेक्षा नाहीत आणि हा. मला दुसरं कोणी नको बी. म्हणजे अगं बरेच दिवसाचं बोलायचं म्हणतो पण आज बोलूनच टाकतो. मला ना तुला आवडते. काय? हा मग लग्न करशील माझ्या संग? अरे असं कसं परस्पर निर्णय घेणार मी? घरच्यांना सांगून बघू आपण एकदा. अगं आता बघ नोकरी तर लागणार 1 महिन्याभरात ऑर्डर निघन. हा नाही, तुझं बरोबर आहे म्हणणं. आणि तू पण इतके दिवस विचारलं नाही, ते पण भारीच केलं. पण आता घरच्यांना मी बोलावं लागेल ना मला काहीतरी. आणि दादा आणि वहिनीचा रोजच विषय आहे बाबा तो. कसला? लग्न कर, लग्न कर, लग्न कर. मग सांग की हाय म्हणून बघितलाय मुलगा आणि आमचं दोघांना पसंत आहे आम्ही लग्न करतो म्हणून. म्हणजे चांगले काठे खावं लागते मला. का बरं? असं प्रेम प्रेम म्हणल्यावर. ते अवघडच झालं. मग कसं करायचं? तू बोल ना घरच्यांशी मग. तुझ्या घरच्यांशी हा. मी बरं बघू काय होतंय ते. पण तुझं हा आहे ना? हा. हा, मग काय टेन्शन नाही. तुझं हा असल्यावर मग काय नाही सगळं जग जिंकता येईल आपल्याला. बाबांचं काय नाही रे. हा. बाबा लगेच हा म्हणते. मग? पण हे दोघ आहेत ना, लय अवघड आहे यांचं. आणि ती वहिनी तर असली तापड आहे ना, नुसती चावचावच करीत असते. मनावर नाही घ्यायचं कसं त्यांचं. आता एखाद्याचा असतो स्वभाव चिडका. आपण शांत घ्यायचं आहे की नाही. आता मी शांतच घेते म्हणून आज इथपर्यंत आहे. नाही तर कशाचं शिक्षण आणि कशाचं काय. हा का? मग काय नाही थोडाफार होतं त्रास. एकदा आपलं लग्न झालं ना हा बघ आता तू बी नोकरीला लागशील मला माहिती मी बी नोकरीला लागेन. मग दोघांचा किती भारी संसार होईल. हा ना. हा? आणि काय आपल्याला लय अपेक्षा नाही. आपलं छोटस एखादं घर आणि दोघं राहिलं म्हणजे बरं. हा तेवढं आहे. बरं मी जाते. परत उशीर झाला की वहिनी ओरडल मला. हा येऊ का? हा ये मला बी तिकडेच यायचं येऊ का काय? चल. चल ना मग. मानसी माझं हे कुठं आहे रा? काय पाहिजे? मला टाळलं ते कुठे? चल बरं राहणार जाऊ तेवढं. रानात आणि मी हा जा तुम्ही, नाही तर तुमच्या बहिणीला जा घेऊन. काय रे तिच्या मागे लागत असते सारखी? का लागत असती म्हणजे? हा मला काय काम करायला आणलं का इथं? अरे मग काय मी एकट्याने करायचं काय? एकट्याने करायचं? बहीण आहे ना, काय तिचं सारखं शिक्षण अरे, झालंय ना आता. ऐक माझा एक मित्र आहे ना ते चांगले घरी आहे त्याचे पाहुणे बोलितो मस्तपैकी लग्न करून देऊ. कशाला मोकारलंय तन तू तरी कशाला आता मोकार वाईट कसं होती? गोडाचं बोललात. आता मी तेच म्हणणार होते तुम्हाला, तिचं शिक्षण बिक्षण सगळं झालंय आणि कवर शिकणार ती. द्या तिचं लग्न लावून. लग्नच लावायचंय. ते पाहुणे येतात बघ एवढ्या 1-2-3 दिवसात घेतो त्यांना पण बोलून चांगलं पोरग शिकलेलं आहे. देऊ तिचं लग्न करून. मी तुझ्या डोक्यामागचा ताण जाईल. तुझी तक नाही होणार लय. बरं आता चल ना मग राहणार जाऊ. तेवढं ती हे करायची बघ मका काढायची तेवढी. ते रानाचं जाऊन द्या, ते बघा पहिले. त्याचं तुझं काय एवढं काय गुतलंय बरं? तिला घराच्या बाहेरच काढायचं जर एवढं काय नडलंय? अहो मला पण काळजी आहे त्यांची. बरं ठीक आहे चल एक काम कर तू चल राहणार आधी चल चल. जा तुम्हीच गाडा तिकडं. काय रे एवढं प्रेमाने बोललं तरी हे अशीच आहे. जाऊ दे आपलं माका. चला तर बरण्याचं उराटले. बापू काय म्हणतो? तुमच्याकडे निघालो तुम्ही? असं होय. हा. पाणी दिलं आणि ते मकाला राहिले. झालं का सगळं पाणी देऊन? हा झालं. खाली गेलं असं पाणी बरं आता? हो भरणं झालं सर. काय म्हणतो? काय नाही ते हेच आपलं खुशीचं लग्न नव्हतं त्या दिवशी तुम्हाला म्हणलं मी. हा ते पाहुण्याचं का? हा. हा बा आता काय ती त्याच्या मग- परीक्षा वगैरे झाले सगळे झाले. आता काय निकाल लागेल. मग काय कसं काय करायचं घ्यायचं का 1-2 दिवसात बोलून? हा लगेच फोन करण. हा कधी बोलू मग त्यांना? चला मग पसंती काय होईल. आता आपण काम राखली परत काम. पोरगा बिरगा चांगलं आहे बापू. काय होतं माहिती का आजकाल बघितलं जातं ही जी काय किटकिट होती सारखी माणसाची पण सारखी किरकिर किरकिर डोक्याला मला ती काय पटाना त्याच्यामुळे मग ती- शिक्षण पूर्ण झाले ना मग ती नोकरी लागेल. काय लग्न झाल्यावर लागली हा ना अगोदर लागली. तिचं ती बघून घेईन काय शिक्षण महत्वाची गोष्ट शिक्षण झालं. शिक्षण आहे.
कर फोन त्या पाहुण्याला. करतो फोन मी. या म्हणून आज उद्या. मी येऊ काय याडा करून जरा मग? हा ये. हा हो हो. येतो जाऊन. खुश हो. काय पुरी काय करते बाई? काही नाही आता बस तुझी परीक्षा झाली. आता निकाल लागेल असंही होशील निघाल एखादी ऑर्डर. पण मला काय म्हणायचं आता आहे ना त्या दादेनी कोण त्याच्या मित्राचा एक भाऊ आहे जॉबला लागलाय आता वाटतं तो. मग त्यांचं म्हणणं आहे की भाऊ त्यांना आपण बोलू पाहायला एकदा समोरासमोर आले म्हणजे तुमची पसंती एकमेकाची होईल. आणि काय बघ पाहिलं म्हणजे लगेच लग्न नाही ठरवायचं. येऊन जातील पाहुणं संपला विषय. तू मला सांगितलं होतं ना. हे बघ तुला मी माझा शब्द काय होता तुझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय नोकरी ते लग्न करणार नाही. मग आता नोकरी लागणारच आहे ना तुला. शिक्षण झाले तू पास होणार आहे त्याच्यावर तुला खात्री आहे पास होणार आहे. बापू काय करता? काय नाही तेच मग पाहुणे आता म्हणलं मग हा, बोलावं तिला यायला लागले अगोदर. ती पण यायला लागले. असू आहे तिने का तोंड तस केलंय? काही नाही काही नाही उरक जा. ए जा उरक पण हो पाहुणे यायला लागले. जा. ऑर्डर कर चल. जा उठ उठ जा उठ. जा 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 जा. उठ पोरींच्या जातीला कुठं वाटतोय लग्न व्हावं आणि बापाचं घर सोडून जावा. नाही ना तर लग्न तर करावंच लागत. हा येतो म्हणले पाहुणे केलता फोन मला. आलोच म्हणले जवळ आलोय म्हणले. असं का? हा 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 येतील येतील. मग आता एक तर आपले रस्ते असे लय रस्ता खराब झालाय. बाकी चौकशी तर केली ना सगळी तू. हा, सगळी चौकशी केली. तुम्ही आता बघा ना बोला ना बघा ना विचारून त्यांना विचारा सगळं सविस्तर. तुम्हाला जर पास पडलं तरच आपण पुढं हा म्हणणार नाही मग कशाला. तुमच्या डोळ्यात नजरे खालून ते घालायला. मस्त बसतील बोलतील एकमेकाला पाहतील हा, मग त्यांची पसंती मग आपली पुढली चर्चा. ठीक आहे आलं पाहुणं आलं. आले राम राम दादा. लय ऊन आहे लय ऊन. बस उन्हाळा सुरू झाला ना. बसा बापू. हो तुम्ही बसा ना. बस तिथे बस तिथे बस. मग काय म्हणताय? काय आता रानातली कामं जवळपास संपत आलेत. उन्हाळा सुरू झालाय पाणी कमी पडले. आता बारीक सारीक गुराढोरांचं आहे त्यालाच बघायचं. हा मुलगा का? कंपनीत असतो. पुण्याला असतं कंपनी. किती पेमेंट आहे तुम्हाला? परमनंट आहे ना? चला वाढतो हळूहळू. एकदा एखाद्या ठिकाणी टिकून राहिले की मग काय होतं लेकरांनी बी ना एका ठिकाणी टिकून राहिलं की मग ते 20, 30, 40 लाख खाऊ जाते लेकर टिकून राहावं लागतं. झालं ना 1.5 लाख पेमेंट झाले आता. हो हो. पण आता लेकराला त्याच्यामुळेच मी पण बापूंला सांगितलं म्हणलं हाय पोरग म्हणलं चांगलं होईन. आता ते म्हणा माझा मित्रच आहे. आणि मग म्हणलं तसा लाभसात असल्यावर लेकरांना सुख भेटतं ना. टेन्शन नाही. चला. बरं बाहेर ठिकाणी देऊन पोरं कशी भेटते कोण पेताड असते कोणाच्या आई बाप त्रास देतात छळतात. ए बाळ पाणी आण थोडस. खुशी खुशी पाणी आण रे. तुम्ही बी आलात आता मस्त मुलीला पाहून घ्या. तुम्हाला काय विचारायचं तर तुम्ही बी विचारून घ्या तिला आहे की नाही. चला काय झालं? अहो काय झालं? बापू थांबून बघू ना. थांब काय झाले मला तर सांगशील तर पण. हा तू दादा हा तो ऐक माझं. मी त्या मुलीचं लपडं बघितलं एका मुलासोबत होतं. ते माझ्या डोळ्याने बघितले. काय लग्न करून त्यासोबत फायदा आपल्याला. नीट संसार व्हायचा नाही काहीच व्हायचं नाही. बरोबर मोकार उद्या लग्न झालं ती पळून गेली दुसऱ्यावर तर काय करायचं. काय झालं पाहुणं? थांबा. हा काय झालं? काय झालं? काय झालं? काय अरे झालं? तुमचं लक्ष आहे का घरी पोरींच्या? अहो काय झालं मला सांगा की राव नेमकं काय झालं? काय बोलून उपयोग आहे का? होय हा बोलून काय उपयोग नाही. काय झालं मला सांगा की राव. काय चुकलंय का बा आमच्याकडून? काय चुकलं का? हा अहो दिवसा डावळ्या कोणा बरं भेटून बोलत ते का कार्यात जाऊ. चल माझ्या डोक्यात. काय म्हणले? चल चल जा ते जायचं का? हा चला नकोच नकोच ना? नकोच नकोच आपल्याला ती. जा ते आपण मला कळून देतो ना नेमकं. सांगितलं ना आता कवर ते डोक्याला ताप करून घेत आहे. हे तर सोपं आहे का? नेसता एक वय नाही. होय नकोच आपल्याला. चला आपलं जाऊ ते घरी. काय झालं म्हणायचं पोराला. तुम्ही पाहिलं एकमेकाची अशी ओळख वगैरे काही नाही ना. नाही मग मी कधीच नाही पाहिलं त्यांना. असं अचानक लेकराने उठून जाणं म्हणजे जरा शंका असं येऊ राहिली मनात. तुझे बघ काही चुकीचं तर काही गोष्टी नाहीत बस. खुशे ए काय झालं दादा? ती माणसं का गेल्यात? का गेल्यात सांग मला पटकून. काय माहिती दादा? अरे ती माणसं आहेत ना कशामुळे गेल्या तुला माहितीये का? हा तू कोणत्या पोराबरोबर होतीस?
कोणत्या पोरावर होती सांग लवकर मला, लवकर सांग. दादा तुला लव- माहिती मी काय काय माहितीये तुला? काय हो, काय झालं? हा अक्षय अरे आता पाहून आलत तिला बघायला, चांगलं पोरग होतं, नोकरी पाण्याला चांगलं पोरग होतं. ही तो पोरग त्या भावाला घेऊन आलत, तर हिने बघितलंय कुणावर तरी. काय हो? अरे काय तुम्ही एवढा तुझ्यावर भरोसा? ही आहे ना, ही ही करायची निवड त्याची ही झाली ती माहिती का? हा थांब, नेमकं काय प्रकारे ऐक, काय काय आहे का काय तुझं चालू बाळ? बाबा असं काहीच नाहीये. आणि हा त्याने विचारलंय मला लग्नासाठी. बाबा आम्ही तुम्हाला विचारूनच करणार होतो जी काय करणार होतो. अरे कशाचं काय माणसं तू चव घातली ना माझी सगळी अख्खी. नाही म्हणलं होतं हे शिकू नका, हे असे धंदे करण, कलेक्टर व्हायचं मॅडमला. विश्वास ठेवा. नाही नाही म्हणते ना ती, तरी तुम्ही आपलं तीच चाललंय. काय नाही म्हणले ना, त्याने बघितलंय समक्ष पोरांच्या डोळ्यानी. अरे बोलत असतील रस्त्याला, कुठं पाहिलं असेल त्याला, कारण आता त्याचा झाला गैरसमज. तिला विचारा बरं कोण होता रे त्यो? कोण होतं ग? कोण होता? दादा तुला माहिती मी अक्षय बरोबर कॉलेजला जाते म्हणून. त्यांनी काय बघितलं ते मला सांग पहिलं, मला बाकीचं माहित नाही. त्यांनी काय बघितलं? अरे दादा फक्त आम्ही बोलत होतो आणि त्यांनी फक्त मागणी घातली. तो म्हणला मी घरी येऊन पण अरे मागणी घालतो. तू सांग जर एवढं चांगलं स्थळ आम्ही तुझं वाईट बघणार आहेत का? अरे दादा पण त्याला पण नोकरी लागणार आहे, मला पण बघितलं नोकरी का लागणार काय आहे. काय ही करते बघितलं का? हे आई बाप्पाला सांगायचं असतं अगोदर. बाबा आम्ही अजून असं काहीच केलं नाही, आम्हाला घरी सांगायचं. नाही नाही कर कर. तरी मला माहित होतं हे असंच व्हायला जाणार आहे, म्हणून मी म्हणत होते लवकर उरकून द्या. झालं ना शेवटी, गेलं ना व्हायला. मग काय माझं हात ऐकलं नसल्या- असतं तर आता असं नसतं झालं. जराशी जिभेला हाडा असल्यासारखं काय वायाला गेलं आणि काय 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 केलं रे तिने? बोलले फक्त दोघ जण म्हणून की एवढा तिच्यावर हे. नाही नाही मग हात धरून निघून जायला पाहिजे होती. प्रपोज केला ना हिला, मागणी घातली ना. हात धरून निघून जायला पाहिजे होती, तेव्हा तुम्हाला बरं वाटलं असतं. ही बरं वाटलं का? पाहुणं दारातून गेलेलं बरं वाटलं का? अरे दादा पण लग्नाची मागणी घातली, असं प्रेम प्रकरण तसलं काय नाही रे दादा. मागणीच घातली ना फक्त. हा आता तुला एक सांगतो, तुझी मागणी आणि तुझं पुढचं लग्न बिग्न कसं करायचं ना ती मी बघतो. काय तुझं सगळं थेअर बंद, तुझं सगळं अख्खं कॉलेज बंद, सगळं बंद. मला बाकीचं माहित नाही. बाबा, कळलं का? सांगा. तू आता जॅज बोलायचं कळलं का? जॅज बोलायचं नाही. आणि तुम्ही एक शब्द सुद्धा तोंडातून काढायचं नाही. काय काय असेल ना ती माझं मी बघन काय करायचं. चार माणसं तोंड दाखवायचं जागा आता नाही. ना तुम्ही ना घराबाहेर निघायचं तू नाही, चल. सगळं तुमचं चल. बंद. काय करू आता? मला 2 दिवस झाले खुशीचा फोन नाही, भेटायला नाही आली. कुठं गावाला तर गेली नसेल ना, पण गावाला जायच्या वेळेस मला सांगून गेली असती. हॅलो अरे कुठे काय, तुला काय माझी आठवण बिठवण येते की नाही? अरे आज मला घरात कोंडून ठेवलंय. का बरं? अरे दादा आणि वहिनी आणि बाबाला सगळं कळालंय. कस काय कळालं त्यांना? अरे ती एक पोरग बघायला आलत मला, त्यांनी सांगितलं घरी काहीतरी. बर तू मी काय म्हणतो, तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको अजिबात, मी आहे ना. अरे काय टेन्शन घेऊ नको. दादाने सांगितलंय घराच्या बाहेर निघायचं नाही, आणि बाबांना सांगितलंय मी जे स्थळ आणि तिथं लग्न करून द्यायचं तिचं. मग ते लंगडा असो पांगडा असो, मला नाही रे करायचं तुला सोडून लग्न. अरे हा मी बी नाही करणार दुसरीकडे लग्न कुठं. तू काळजी करू नको, तू घाबरू नको, आणि पहिली गोष्ट रडू नको, मी आहे ना. बर मला वाचव रे. बर मी काय म्हणतो ऐक, आता ते कुठं येतं दादा आणि वहिनी तुझे? घरचे घरीच आहेत का? काय माहिती कुठे गेलं, बर बहुतेक बाहेर गेलेले. ते मग मी येऊ का तुला न्यायला आता? आता नको, लगेच येते थोड्या वेळात ते. बर मग तू एक काम कर, ज्या वेळेस ते कधी बाहेर जाते ना कुठं, तेव्हा मला लगे फोन लाव, मी येतो बरोबर तुला न्यायला. अगं काळजी करू नका. तू जेवली की नाही काही? नाही अरे मग येडे जेवण बिवण करून घे, मी आहे ना, कशाला काळजी करते. मी येतो आणि तुला घेऊन जातो, काळजी करू नको. तू जेवण ते बघते पुढचं पुढं. चालते. हा ये लवकर. बर बर ठेवू का? हा. रडत बसू नको. नाही. हा काय ना काय प्लॅन करू ना, तिला तिथून घेऊनच जावं लागेल. तसा तिचा भाऊ आणि वहिनी तिला कुठे जीव लावतात.
बाहेर गेलं तसंच घरात आलं तसंच. खुशे खुशी नाही इथं. ए ए अरे उठकी मुलगी कुठे गेली बघ ना ती. कोण? खुशी कुठे गेली बघ ती. घरात नाही होय. बघ बरं घरात दिसते का तुला. बघ बरं बघ खुशी बरं खुशी दिसते घरात तुला. तुला कळतं का नाही. अक्कल गेली काय तुझी परमातीत. हा चुकलं माझं. काय चुकलं इकडे जातानीच की तू बसली इकडे मोकळीच. कुठं शोधायची आता तिला. कसं डोकलं लागलं कळलंच नाही मला. आता कुठं शोधायचं? तू सांग मला आता कुठं शोधायचं ती. एक फोन लावा ना तिला. बघा ना फोन लावून. फोनच लागा नाही. कस काय? मी बघते थांबा. बरं, तुला कळतं का? हा? कळतंय का तुला. लक्ष नीट ठेवा येत नाही का तुला. चुकलं ना माझं. काय चुकलं ना माझं. आता मारून काय होणार आहे का? चला ना आपण शोधू. आणि बाबा कुठे आहे? मला नाही माहिती कुठे गेले ती. मग त्यांना शोधायला पाहिजे. त्यांना सांगू. आवाज वर करू नको. तुला म्हणलं होतं नीट लक्ष ठेव. नीट लक्ष हो किती बापू आहे. बाबा ही आली होती. खुशी आली होती का इकडं? खुशी दिसली का तुम्हाला. नाही बाळ नाही आली इकडे. नाही आली. कुठे गेली काय माहिती नाही. म्हणजे कुठे गेली काय नाही नाही, घरातून. घरी नाही ना. माझा जरा डुकला लागला. कुठे गेली काय माहिती. काय म्हणू या लेकराला. फोन लागा नाही काय व्हाय नाही. बॅग नाही तिची घरात आणि काहीच नाही. मी सगळ्या घरात हुडाकलं सगळ्या रानात गेलतो सगळीकडे बघितलं कुठं दिसलीच नाही मला. पळून गेली असन कोणत्या तरी पोरात सोबत. तरी म्हणलं होतं लग्न लावून द्यावा तिचं. ह्यांनाच लय पुळका होता बारीक. ठरलंच होतं ना लग्न करून ठरलं द्यायचं. होतं. तुम्ही घरात कुंडली हाणली मारली. मग आता त्या लेकराने परत दुसरा पाऊल चुकीचा उचलला. हाणलं मारलं म्हणून कोण पळून जातं का? कपडे बिपडे बापू मी काय वाईट बघितलं होतं का तिचं. हा? नाही पाहिलं पण थोडस प्रेमाने घ्यायचं. काय थोडस प्रेमाने काहीतरी तुम्ही अजून उगाला प्रेमाने घेतलं असतं ना बाबा. अजून वायाला गेली असती. आणि काय हो कुठे गेला तुमचा विश्वास तुमच्या पोरीवरचा? शेवटी घातली का नाही तुमची इज्जत पण मातीत. अरे बाळ तू त्यांचीच बी काय एक सगळ्याचीच पोरगी गेली, आहे. थोडंसं नोकरच. त्या पोरीला समजून मी आहे घ्यायचं पोरगी होतं पण ना. मी कधी नाही असं केलं. कधी नाही केलं दुसऱ्याचा हात धरून पळून. अरे पण तिने लेकरानं काय जीवाचं बरं वाईट केलं तर ती बघावं. केलेलं चालतं. ती केलेलं चाललं असतं. पण हे असलं मोकार चार माणसं जायला तो ही नाही राहिलं माहिती का. तोंड नाही राहिलं आता. सटकायला पाहिजे होती तिला. अरे आता काय आता तर? बघा ते लेकरू कुठं. चला तुम्ही चला बघू कुठतरी. चल काय ताप आहे उन्हा तानाचं काय माहिती. जा. काय झालं का? हा काहून बसली उदास. अरे काय झालं सांग ना. मला दादाचं आणि वहिनीचं काहीच वाटत नाही. पण बाबांचं लय वाईट वाटतं. मी बाबांना न सांगता निघून आले. बाबांना बघितलं सुद्धा नाही. मग काय करायचं म्हणते. मी काय म्हणते आपण एक काम करू ना. बाहेरची बाहेर बाबांना भेटून येऊ. अगं येडी का तू. अजून त्यांचा राग नसून शांत झाला. आणि राग शांत झाला की जाऊ की आपण. नाही तर एक काम करतो. मला दिसले का कुठं म्हटलं तर मी भेटून त्यांना घेऊन येतो. पण आत्ता जाणं योग्य नाही. पण असं किती दिवस राहायचं. अगं थोडे दिवस फक्त. हा आणि असं तुझा पडलेला चेहरा मला अजिबात आवडत नाही. हसत खेळत राहायचं. हा काय म्हणतोय मी. मग हस बरं. हस ना. हसले ना. असं गोडवाट दिसतं जरा. हा मग चहा ठेवते की नाही. ठेवते ना. काय रे देवा. काय नशिबी आणलंय माझ्या याचं. काय गप्प बसा. कधी तुम्ही बरे होता आणि कधी सगळं मार्गाला लागन काय माहिती. अहो सगळं संपलं तर माझं आहे. जे होतं ते सगळं घातलं तुमच्या ह्याच्यातच दवाखान्यातच. लवकर रे देवा लवकर. देवा मला लवकर नाही. तुमच्या दवाखान्यातच 10 लाख रुपये गेलेत. अजून 5 लाख कुठून आणायचे बरं. जाऊ दे रे माणसं काळजी करू बाई. माझ्या सुखात राहू दे आता. झालंय काय सुखात राहा. तुम्ही नसताना मी कस काय सुखात राहू बरं. तुम्हीच सांगा बरं. तुमच्यातच माझं सुख आहे ना. कसं वाटतं रे बाळा. तरी काय करू आता. काही नाही बापू काय नाही. लय घरे फिरलो बघ. मला वाटलं होतं कुठतरी मिळते. मग नाही भेटले होय कोणीच पैसे. पैसे द्यायना काय करत. राहिला
नेतो तुला दवाखान्यात, तुला नाही काय होऊन द्यायचं बघ. बाप्पा आता नका कुठं पळापळी करू, माझं डायरेक्ट आता वडायला लागलं. सोन्यासारखं लेकरू असं हात तडफड तडफड करते नाही पावत नाही, बा. आता माझी इच्छाच नाही आता जगायची, सहनच काय व्हायला. घातलं की त्याला खायला? काही नको मला. घातलं ना खायला त्यांना. गोळ्या आहेत ना अजून? हाय थोड्याच आहेत आजच्या दिवसाच्याच, उद्याचं तर उद्याचं काय. ऐक आता काय करतो माहिती का, एक जणाला आहे ना हटकले मी, वावराला गिरायक आणतोय म्हणला. आता वावर बी विकायचं वय. काय करते, लेकरापेक्षा वावरले अप्रूप आहे आपल्याला. हो बापू. जाऊ दे, हे बघ वावर आहे ना, ते लेकरू नीट झालं की परत घेता येईल आपल्याला. पण लेकराचं काय झालं अयो. मी आहे ना बघतो, काय निम्मे अर्धे जरी पैसे दिले ना, ते वावराचा काटा काढतो पहिला बघ, आणि मोठ्या दवाखान्यात जाऊ आपण. काळजी घेतो वर. ए बाबा नको रडू ग बापू. काय बापू याच्याकडे लक्ष द्या बापू. माझं ना काय खरं नाही, काय अरे तुला नीट करतो नाही काय उद्यात मी. काय खरं नाही राहिलं घे आता. काळजी. अयो परमेश्वरा, अयो मानसी. काय परमेश्वरानं तर वेळ आणली असेल. पोरीने असा घोटाळा घालून ठेवला. कुठं सावरलं होतं कुटुंब, ते लेकरू आजारी पडले, सारे ऐकलं घरातलं. तर वावराला गिऱ्हाईक बघितलं तर निम्या किमतीला वावर मागू राहिले, तरी बी पैसे निम्मे देतो, निम्मे नंतर देतो. अडचणीत आलं की चौकून अडचणीत येते माणूस. परमेश्वरा कुठं गेलेत काय माहिती बाबा. वाचव रे लेकराला. इथं दिसते वाटते. काही खरं नाही बघ. बाबा बाबा काय झालं? अरे बरं झाले अरे भाऊ, तू काय झालं? काय सांगू तुला आता काय झालं. बरं आहे ना तुमचं? काय दुखतंय का तुमचं? माझं बरं आहे बा. मग बरं आहे ना तुमचं? तुम्हाला काय दाढ भरली, माझं सगळं व्यवस्थित आहे बा. दुखत आहे का तुमचं काही? मग नाही माझं जाऊ दे, तुझं कसं आहे? माझं बरं आहे, पण बाबा तुमचा चेहरा लयच उतरला. जाऊ दे, पाहुणे आता नोकरी वगैरे सगळे रांकीला लागले. हो हा राहताय सुखाने. हो म्हणजे तिची काळजीच करू नका, काहीच नाही. जरा तुमची आठवण आली ती म्हणून तिला बरेच दिवस लागली होती मागं, म्हणून घेऊन आलो. लेकराला जीव लावा आता, नाहीतरी काय निमानात काहीतरी आणलं, काहीतरी लेकरू तुमच्या संग बोललं, त्या पाहुण्याने एका दोन सांगितलं, लय मार हान त्रास सुटलं लेकरू. पण चला चांगला नवरा भेटलाय. पण तू गेल्यापासून बाळ इकडे लय प्रपंचाची पार दानादीन उडाली बघ. काय झालंय बाबा? लय तू गेल्यापासून दाद्या म्हणजे मरणाच्या दारात आहे बघ. आता काय? काय सांगायचं. काय झालं दादाला? किडनीचा प्रॉब्लेम आहे. तर 1,00,000 रुपये इकडून तिकडून आणून घातलेत, परत 5 लाख घालायचेत. वावराला गिराईक बघितलंय, ते बी पाडून मागवतोय. निम्मे अर्धी दिन म्हणतोय, निम्मे अर्धी नंतर देतोय. नको नको झालंय बघ. काय सांगायचं आता, म्हातारपणात आहे ना सहन व्हाय ना या सगळ्या गोष्टी. आता तुला म्हणावं पण आता अहो तसं नाही, मी बी तुमच्या मुलासारखंच आहे ना. काय मला कळवायचं तरी, काय गोष्टी सांगायच्या तरी. कसं सांगणार हो? बाबा एक फोन करायचा ना, अरे मग आम्ही तुमचे नाहीत का? लय वाटायचं लेकीला फोन करावा, एकदा सांगावं, पण नाही धडा झाला बघ माझा. आणि आता काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. वावर बिवर काही विकू नका. अहो, मग ते तेवढं लेकरू एकच कसं होतं. वाचवायचं? अहो आम्ही आहेत ना. मग अरे एवढे लय पैसे लागणार आहेत बा. अहो लागू द्या, काय खर्च होईल ते आम्ही करू. अहो वाटलं तर परत देऊ घेऊ नका तुम्ही. नाही हो, परत देऊ. नाही, नाही, पोरगं काय माझं नीट झालं ना, सगळे पैसे परत म्हणजे देऊ बरोबर आहे तुमचं. तो पोरगा मग मी नाही का? तुमचे. नाही हो, तसं नाही, लय उपकार झाले तुमचे. तुम्ही एक काम करा, आता तुम्ही घरी जा. हा आम्ही पैशाची व्यवस्था करून हा, घरी येतो. घरी येतो. देवासारखी आलीस बा तू धावून. अहो तसं काही नाही, बाबा कर्तव्य आहे आमचं. आम्ही नाही केलं तर कोण करणार आहे? हं? रडत बसू नका तुम्ही. चल, मी चल, ओळखून निघा ठेवतो घरी. त्याचा. आणि तुम्ही लवकर या. तुम्ही दवाखान्याच्या तयारीचं उरकून ठेवा. हा. आम्ही आलोच. हो हो. जाऊ तुम्ही दवाखान्यात तयारीला लागा. बरं वाटलं तुम्ही आलेत. तुम्ही कशाला काळजी करताय? काय नाही होणार तुम्हाला, सगळं व्यवस्थित होईल. जाऊन द्या, मीच कामाला जाईन आता. दुसरा काही उपायच नाही राहिला आता.
ते बरं वाटत आहे. काय बरं वाटायचं आता? औषधं गोळ्या तेच खाऊन खाऊन तरी काय व्हायचं? ऐक नको टेन्शन घेऊ, झाली पैशाची व्यवस्था बघ. तू एक काम करते का? तिचे कपडे ते भर, जाऊ आपण पुण्याला घेऊ. हा झाली बाई पैशाची व्यवस्था. आणि कोण दिले पैसे? झालं तर आता काय अडचणीत आहे ना, येतं कुणी मी करतो मदत. कोण आलं, कोण देवासारखं धावलं. समजा फरक पडला तर बरं आहे. गेल्यावरती मोकार तुमच्या जीवाला वैताग होईल. जाऊन द्या. आहे ना आपल्याकडे शेतीवाडी, लय परत द्यायची वेळ आली तर आपण विकणार आहेत, परत देणार आहेत ना. केलंय आता काय ते माग ठेवून तरी कोणासाठी ठेवायचं? बरोबर आहे तुमचं बाबा, पण ज्याने आपली ना मदत केली ना, खरंच देवासारखे ते. कोणी केली बाबा? तुम्ही तुम्ही आता कशाला आलात बरं? हा? ए बाळ आता आले ना. तुमच्यामुळेच झालं हे सगळं, तरी तुम्ही आलात. ऐक ऐक ताई आहेत. लेकरू पैसे घेऊन आले. खुशी ते पैसे घेऊन आले. खुशी हे बाई इकडे ग माझ्या. तू एक काम कर, तू पिशवी भर. तुम्ही पहिले आता बोलत बसू नका, पहिले दवाखान्यात जा, ते महत्वाचं आहे. बाकीचं नंतर बघत बसू आपण. ताई बाळ दिदे खरंच ताई, खरंच चुकलं माझं. माफ करा मला, मी खूप चुकीचं वागले तुमच्या सोबत. माफी मागायची वेळ नाही. आता हा ते नंतर बघू आपण काय असेल ते. ही जे असेल ना ते आपण घरी आल्यावर बोलू. आता दादाला अगोदर दवाखान्यात नेलं पाहिजे ना. पहिले ते महत्वाचं आहे, ते करा, ते नंतर बाकी. एवढे पैसे देऊन परत अजून किती लागला तरी खर्च करायचा रे. आम्ही आहे ना, आणि आम्ही असतं इकडे तिकडे कशाला जायचं, कशाला वावर इकायचं? लय फिरलो बघा, मग हे राहणार खरंच भाऊजी उपकार झाले तुमचे. उपकार नाही, कर्तव्य आहे आमचं. आम्ही नाहीत का ह्या घरचे उपकार करायला? बोल ना दादा. आता त्याच्याकडून बारीक सारीक चुका झाल्या, आपण समजून नाही घेतल्या. लहानपणापासून तिला पडावून जपलं होतं. तुम्ही नका लय वेळ वाया घालू, पहिले दवाखान्यात चल हात लाव तिकडून. पटकन पिशवीवर. गाडी पण आणली त्यांनी. आणि पिशवी जाऊन हळू हळू